त्यांच्या व्यवसायातून, त्यांच्या नफ्यातून त्या संस्थेचे जे सभासद आहेत त्यांना आर्थिक लाभ मिळवून द्यायचा, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा द्यायच्या. आणि म्हणून अगोदर जाधव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे विकास संस्थांच्या पोटनियमामध्ये फक्त 31 उद्देश नमूद होते. विकास संस्था काय करू शकत होते? 31 प्रकारचे व्यवसाय. परंतु आता पोटनियम दुरुस्ती झाली, केंद्राने मान्यता दिली आणि 31च्या ऐवजी 151 आले. माझा एक साधा प्रश्न आहे, हे पोटनियम दुरुस्ती होऊन 1.5 ते 2 वर्ष झालं. आपण उपस्थित असलेल्या संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी एखादी नजर तरी त्या उद्देशावरती फिरवली आहे का, की हे 151 वेगवेगळे प्रकारचे व्यवसाय, वेगवेगळे उद्देश ही संस्था पूर्ण करू शकते, हे काय आहे? मला जे काही शासनाला साध्य करायचं होतं ते तेवढं परिणामकारक रीती, म्हणून हा आजचा एक प्रयत्न आहे, एक छोटासा प्रयत्न आहे की किमान 2 वर्षापूर्वी नाही, 1.5 वर्षापूर्वी नाही, 1 वर्षापूर्वी नाही, आज तरी ह्या गोष्टी आपण त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत की नेमकं विकास संस्थांपासून आपल्याला अपेक्षित काय आहे. एक थोडासा आपण आपला विचार केला संस्थेचा. पैसा फंड संस्था आहे, जिला वर्ष झालेले आहे, 95 वर्ष आहेत. काही संस्थांनी 100 योग गाठलेले आहे, पण बहुतांश संस्थांचं वय आज 40 ते 50 आहेच आहे. आता आपण सहकार थोडा बाजूला ठेवूया आणि थोडा खासगी क्षेत्रामध्ये जाऊया. जुनी मंडळी इथं बसलेली आहे. 40-50 वर्षापूर्वी एखादा छोटासा व्यापारी गावोगावी बाजारात एखादी गोष्ट विकत असेल, समजा कापड विकत असेल किंवा चप्पल विकत असेल, तर 50 वर्षानंतर त्याची दुसरी पिढी आणि तिसरी पिढी आज काय करते जर बघितलं ना आपण, तर त्यांचे कदाचित शोरूम असतील. एखादं छोटीशी टपरी, किराणा दुकान 40-50 वर्षापूर्वी होती, आज जर ते पाहिलं तर छोटस मॉल तयार झालेला आहे. एखादी सराफी पेढी किंवा असं म्हणूया की एखादा सराफ बाजारामध्ये आठवड्याला जायचं आणि काहीतरी तुम्हाला दागिने विकायचा, दुरुस्ती करायचा वगैरे, आज त्याची परिस्थिती पहिली तर त्याचं शोरूम असेल. खाजगी क्षेत्रामध्ये मागच्या 40-50 वर्षामध्ये जर एवढी प्रगती होऊ शकली, तर ह्याची तुलना आपल्या विकास संस्थाशी केली तर काय प्रगती आपली. 40-50 वर्षापूर्वी आपण जिल्हा बँकेकडून कर्ज घेत होतो, सभासदाला वाटप करत होतो, सभासदाकडून वसूल करत होतो, बँकेला परत करत होतो. मागच्या 40 वर्ष आपला एकच व्यवसाय राहिलेला आहे. काही संस्था अपवाद आहेत, मी सगळ्या संस्थांबद्दल म्हणत नाही, परंतु मी जे बोलतो आहे ते बहुतांश संस्थांना हे लागू आहे. मग खाजगी क्षेत्रामध्ये जर एवढी प्रगती होऊ शकते, तर आपल्या सहकारामध्ये एवढी प्रगती का झाली नाही? आणि ह्याचं कुठेतरी विश्लेषण होऊन आज जर सहकार क्षेत्रामध्ये सगळ्यात फोकसमध्ये कोणत्या संस्था असतील तर त्या आहेत विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था. म्हणून मी पुन्हा मूळ मुद्द्यावरती येतो की म्हणून आपल्याला परवानगी दिलेली आहे 151 प्रकारचे व्यवसाय करण्याची. व्यवसाय 151च केले पाहिजेत का? नाही. आपल्या गावाला, आपल्या सभासदाला, आपल्या गावातल्या नागरिकांना नेमकी कोणत्या गोष्टींची गरज आहे हे आम्ही तुम्हाला सांगण्याची गरज नाही. हे तुम्ही संचालक मंडळ ज्या गावामधलं असतं, तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे की आपल्या गावाची गरज नेमकी काय आहे आणि कोणती गरज साध्य केली तर आपल्या नागरिकांना सेवा देता येईल आणि त्यामधून संस्थेचा देखील आर्थिक फायदा होईल. एक उदाहरण सांगतो की एक कॉमन सर्व्हिस सेंटर, जी आज काळाची गरज आहे. प्रत्येक योजना असू द्या शासनाची, प्रत्येक गोष्ट असू द्या, कुठेही अर्ज करायचा असू द्या, तुम्हाला फक्त आणि फक्त ऑनलाईन अर्ज घेतले जातात. कोणतीही तुम्ही मागच्या 2-4 वर्षामधल्या शासनाच्या स्कीम बघा, ऑनलाईन शिवाय पर्याय नाही. आणि मग ही ऑनलाईन सुविधा प्रत्येक गावामध्ये उपलब्ध आहे का? आणि जर असेल तर ती सेवा कशी देते, किती रक्कम आकारते, कायद्याने किती रक्कम आकारणं गरजेचं आहे आणि प्रत्यक्षात ते खाजगी व्यक्ती किती रक्कम आकारतात. आपल्या जिल्ह्यामध्ये
मी सर्वे केला, जवळजवळ 1500 CSC सेंटर आहेत आणि आता विकास सेवा संस्थामार्फत सुरू झालेले CSC सेंटर 750 आहेत. आपल्या संस्थांची संख्या 1806 आणि टार्गेट आहे प्रत्येक संस्थेनं एक CSC सेंटर सुरू करावं. मी त्या टार्गेटला थोडं बाजूला ठेवतो. किमान एका गावातल्या एका संस्थेनं CSC सेंटर सुरू केलं आहे का? तर ह्याचं बरंचसं उत्तर नकारार्थी आहे. आज जर इंटरनेट सारख्या सुविधा प्रत्येक ठिकाणी, आज किती सुविधा उपलब्ध आहेत त्या CSC सेंटर मार्फत माहिती आहे आपल्याला. 330 प्रकारच्या सेवा CSC सेंटरवरती आपल्या गावामध्ये उपलब्ध आहेत. 330 सेवा देण्याची आपल्याला गरज नाहीये. आपल्या गावामध्ये 10 प्रकारच्या कोणत्या सेवा लागतात की ज्या सभासदाला माझ्या संस्थेपासून, माझ्या गावापासून दूर जावं लागतंय, दूर जाऊन तिथं जास्त रक्कम द्यावी लागते. अशा किमान 10 जरी सेवा आपण निवडल्या आणि CSC सेंटर आपल्या संस्थेमध्ये सुरू केलं तर ह्याच्यामध्ये संस्थेचा आर्थिक फायदा होणारच आहे, परंतु आपल्या सभासदाला सामाजिक सेवा देणं ही पण आपलं एक कर्तव्य आहे, आपली जबाबदारी आहे, ते पण आपण यासोबत पार पाडत असतो. इन्व्हेस्टमेंट किती आहे गट सचिवांनी सांगावं, पाठीमागे बसलेले आहेत. जर CSC सेंटर सुरू करायचं असेल तर गुंतवणूक किती आहे? गुंतवणूक एकच आहे, तुमची इच्छाशक्ती. पैशाची गुंतवणूक अजिबात नाहीये. 2-2 लाखाचे कॉम्प्युटरचे अद्ययावत संच जवळपास सगळ्या संस्थांना केंद्र शासनाने दिलेले आहेत. उद्देश काय आहे? आज जर आपल्याला ह्या व्यवसायातून 2 लाख रुपये नफा कमवायचा असेल तर बरेच दिवस गेले असते. इन्फ्रास्ट्रक्चर, मूळ लागणाऱ्या सुविधा त्या दिल्यात आणि नंतर तुमच्याकडनं अपेक्षा केलेल्या आहेत. फक्त रजिस्ट्रेशन करण्यासाठी चेअरमन, संचालक, गटसचिव यांनी पाठपुरावा, ते महत्वाचं. इच्छाशक्ती जर असेल तर होऊ शकेल. आणि कुठेतरी आपल्यामध्ये आज इच्छाशक्ती जागृत व्हावी, हे एक आजच्या आयोजनाचं निमित्त आहे. इच्छाशक्ती का नाहीये? आपण ह्याच्यावरती जर थोडासा विचार केला, का इच्छाशक्ती नाही आपल्याला? कदाचित त्या योजनेबद्दल पुरेपूर ज्ञान नसेल, त्याच्याबद्दल माहिती नसेल. कदाचित असं वाटलं असेल की त्यामध्ये खूप पैसे आपल्याला गुंतवावे लागतील आणि कालांतरानं संस्था तोट्यामध्ये गेली तर त्याची जबाबदारी आपल्यावरती येईल. ह्या गोष्टी असू शकतील. परंतु मला आज सांगावं असं वाटतं, एक पैसा ही गुंतवणूक करता थोडासा पाठपुरावा केला तर आपली संस्था एक CSC सेंटर म्हणून उभी राहू शकते. आणि समजा आपल्या संस्थेमध्ये 4 दिवस कुणी ग्राहक आला नाही, काय तोटा आहे त्याच्यात? तोटा काय आहे? प्रकारची सेवा मिळते. आपण तर नवीन नाहीये या संस्थेला, सगळे जुने सचिव मंडळी आहे, क्लार्क मंडळी आहे, संचालक आहेत. तर कुठंही खाजगी ह्याच्यावर जाण्यापेक्षा ते संस्थेमध्ये येण्यासाठी कधीही प्राधान्य देतील. फक्त एक ट्रायल करण्याची गरज आहे. तर माझी ती अपेक्षा आहे की जिथं गुंतवणुकीला पैसा लागत नाही, फक्त गरज आहे तिथं आपला एक क्लार्क असणं किंवा सचिव असणं, हे जर तेवढी जरी सुविधा उपलब्ध करून दिली, त्याला मोठी जागा लागत नाही, त्याला गाळा लागत नाही, एक टेबल आणि खुर्ची, थोडीशी स्टेशनरी. आणखी ह्याच्यापेक्षा सगळ्यात सोपा व्यवसाय काय असू शकतो? माझ्या माहितीप्रमाणे ह्याच्यापेक्षा सोपा, साधा, सुटसुटीत, कमी गुंतवणुकीचा दुसरा व्यवसाय नाही. कशाला आपण कोट्यावधीच्या व्यवसायाकडे जायचंय? एक ट्रायल तर करून बघायला पाहिजे किमान CSC सेंटरसाठी. जिथं रिस्क नाही तिथं उडी मारायला अडचण नाही. खोल पाणी आहे, पोहायला येत नाही तर 10 वेळा विचार करू आपण की उडी मारायची का नाही. पण जिथं माहिती आहे गुडघाभरच पाणी आहे, त्या पाण्यात घुसायला काय अडचण आहे? हा पहिला मुद्दा एक माझा आहे. सगळ्याकडून अपेक्षा आहेत, संचालक मंडळाकडून, की आपल्या गावामध्ये, काही गावामध्ये 2 संस्था असतील, 3 संस्था असतील, किमान एका संस्थेमध्ये. आणि गाव जर मोठं असेल तर दुसऱ्या संस्थेने जरी सुरू केलं तरी अडचण काय त्याच्यामध्ये, जिथं गुंतवणूकच नाही. तर CSC सेंटरचा हा प्राधान्याचा विषय आपण मनावरती घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे.
मी येतो दुसऱ्या मुद्द्याकडे. एक व्यवसाय असा आहे की जो संस्थेला आर्थिक नफाही मिळवून देतो आणि एक मोठ्या प्रमाणात समाजसेवा पण करतो. आज जे काही 100, 150, 200 व्यक्ती इथं बसलेले आहेत, मला अशा व्यक्तींना हात वर करून दाखवावं, सांगावं की माझ्या घरामध्ये एकही व्यक्ती आजारी नाही, एकही व्यक्ती आजारी नाही किंवा एकही व्यक्ती कोणती टॅबलेट घेत नाही, कोणतं औषध घेत नाही, कोणतं इंजेक्शन घेत नाही. आई वडील असतील, भाऊ असतील, पत्नी असतील, मुलगा मुलगी, सून जावई, सांगा मला. हा आजारपण प्रत्येक घरामध्ये गेलेला आहे, प्रत्येक घरामध्ये त्यांनी घुसखोरी केलेली आहे. मग जर आजारपण आलंच, एखाद्या डॉक्टरने आपल्याला प्रिस्क्रिप्शन दिलं, एवढ्या एवढ्या 10 गोळ्या तुम्ही मेडिकलमध्ये जाऊन या, त्याचं बिल झालं 500 रुपये. आपल्यापैकी कुणी तिथं निगोशिएट केलं की 500चं राहू दे, मला 450 मध्ये एवढी औषधं देऊन टाका, 400 मध्ये एवढी औषधं देऊन टाका, असं कोण बोललंय का? आणि बोललं तर कोणी ऐकलंय का कोणत्या मेडिकलवाल्यांना? जी रक्कम सांगतील ती रक्कम आपल्याला द्यावीच लागते. मग प्रत्येकाच्या कुटुंबातलं जे काही उत्पन्नाचं साधन आहे त्याचं ठराविक रक्कम, ठराविक टक्केवारी ही औषधापोटी घरोघरी खर्च होती, ही आजची वस्तुस्थिती आहे. आणि मग हा खर्च जर आपल्याला कमी करता आला, तोही सहकाराच्या माध्यमातून, तर ह्याचा फायदा सभासदालाच होणार नाही, तर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला, तो सभासद असो किंवा नसो. आणि मग एक संकल्पना अशी झाली की देशामध्ये जेव्हा 10,000 जनऔषधी केंद्र सुरू झाले, खासगी व्यक्तींना जेव्हा लायसन्स दिलं गेलं 10,000, तेव्हा केंद्र शासनाचा एक निर्णय झाला की ह्याच्या पुढचे आता लायसन्स आपण सहकाराच्या विकास संस्थामार्फत देऊया. विकास संस्थांसाठी सुवर्ण दिवस आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि मी मगाशी विसरलो सुरुवातीलाच की पहिलं तुमच्या सगळ्यांचं मला अभिनंदन करायचं होतं. आज जे चेअरमन आहेत, व्हाईस चेअरमन आहेत, संचालक आहेत, त्यांचं खरोखर अभिनंदन करतो की तुम्ही एक अशा कार्यकाळामध्ये संस्थेच्या संचालकपदी बसलेले आहात की जिथं विकास संस्था त्यांचं रूप बदलतंय, त्यांची दिशा बदलते, त्यांची दशा बदलते, आणि तशा वेळेस तुम्ही त्या पदावरती विराजमान आहात. हे तुमचं, मी तुम्हाला काम करण्यासाठी भाग्य म्हणेल, योग समजेल मी हा. त्या दृष्टीनं सहकाराच्या माध्यमातून घरोघरी औषधं कशी स्वस्तामध्ये पोहोचवायची, म्हणून विकास संस्थांना, फक्त पतसंस्था नाही, बँका नाही किंवा दुसऱ्या कुठल्याच प्रकारच्या सहकारी संस्था नाही, फक्त विकास संस्था यांना जन औषधी केंद्राचं लायसन्स द्यायचं ठरलं. आणि 10,000 नंतर जे देशामधलं पहिलं लायसन्स मिळालं जन औषधीचं, ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिळालेलं आहे, पन्हाळा. या माध्यमातून 100 रुपयाचं जर औषध असेल तर त्याच्यामध्ये 70% किंमत कमी होते, म्हणजे 30 रुपयापर्यंत औषध मिळतं. त्याच्याही पेक्षा कमी 20 रुपयापर्यंत औषध कमी मिळतं. आणि केंद्र शासनाला हे खूप चांगलं माहिती आहे की कुठल्याही खाजगी व्यक्तीच्या मेडिकल स्टोअरपेक्षा जर विकास संस्थाला मेडिकल स्टोअर दिलं तर ह्याची जाहिरात देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि गावोगावी 60 ते 70% लोक खातेदार हे विकास संस्थाला जोडलेले आहेत. विकास संस्थासारखं प्रभावी माध्यम नाही, आणि तो विचार करून आपल्या विकास संस्थांना हे लायसन्स दिलेलं आहे. काय करायचंय त्याच्यामध्ये देखील सुरुवातीला पाठपुरावा करण्यासाठी 500 का 1000 रुपये फक्त फीज आहेत त्याचे रजिस्ट्रेशनचे. ते रजिस्ट्रेशन करणं, जे रजिस्ट्रेशन करण्यासाठी आम्ही म्हणतोय फक्त तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन करा, बाकी सगळं साहेबांचं, जाधव साहेबांचं ऑफिस, आमचं ऑफिस त्याच्या मागे लागतंय. जे कुठली एजन्सी असेल त्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतोय लायसन्स मिळवून द्यायला. पण पहिलं पाऊल तर संस्थेनं टाकायला पाहिजे. कुठल्याही दृष्टीनं, कुठल्याही व्यवसायामध्ये फक्त एक पाऊल संस्थेनं टाकावं. आमची 5 पावलं तुमच्यासोबत आहेत, पण गरज तुमच्या 1 पाऊलाची आहे. 1 पाऊल टाकलं
तर दुसरं पडतं, दुसरं पडलं तर तिसरं पडतं आणि पावलाला पाऊल जोडून हजारो किलोमीटरचा प्रवास पूर्ण होऊ शकतो. पण त्याची सुरुवात पहिल्या पाऊलापासून होती आणि ते पहिलं पाऊल तुम्हाला टाकायचं आहे. आज तुम्ही त्याचे साक्षीदार आहात, त्या योजनांचे. तुम्ही आज त्या पदावरती आहात. आपलं जर एखादं खाजगी काम असेल, आपल्याला जर एखादं लायसन्स मिळवायचं असेल तर आपण किती पाठपुरावा करतो, कितीतरी पाठपुरावा करतो. परंतु मी जे आतापर्यंत पाहिलेलं आहे की जेव्हा अशा प्रकारचे लायसन्स काढण्यासाठी आम्ही वेळोवेळी सभेमध्ये सांगितले, तेव्हा हे कसं होऊ शकत नाही ह्याची कारण आमच्या समोर येतात. आणि जेव्हा आपलं मन, जेव्हा आपली मानसिक दृष्टी असं ठरवते ना की हे काम मला करता येणार नाही, तर तुम्हाला अडचणी दिसायला लागतात. पण तुम्ही जेव्हा ठरवता की मला हे काम करायचंय, मला हे लायसन्स मिळवायचंय, तर तुम्हाला त्याच्यामधले मार्ग दिसायला लागतात. हे काय फक्त लायसन्स पुरतं म्हणत नाही मी. आपल्या जीवनात तुम्ही कुठलंही उदाहरण घ्या ना, तुमच्या वैयक्तिक जीवनामधलं उदाहरण घ्या. एखादं काम जर तुम्ही करायचं ठरवलं असेल तर तुम्हाला मार्ग मिळत जातात ते काम पूर्ण करण्यासाठी. आणि एखादं काम माझ्याकडून होऊ शकत नाही असं जर तुम्ही पहिलं तुमचं मन म्हणलं, ते काम होऊ शकत नाही. मग पहिली मानसिकदृष्ट्या आपण तयार असलं पाहिजे की हो, मी संस्थेसाठी व्यवसाय करायला तयार आहे. मग ते जनऔषधी असो, CSC सेंटर असो, पुढे मी आणखी काही व्यवसायाकडे येणार आहे. ह्या माध्यमातून जर 100 रुपयाचं औषध आपण 70 रुपयाला 70% कमी, 30 रुपयाला 20 रुपयाला जर एखाद्या व्यक्तीला देत असेल तर मला सांगा त्याची किती टक्के बचत होईल. किसान समृद्धी केंद्र योजना. आपले सभासद कोण आहेत? सगळे शेतकरीच आहेत ना. किसान म्हणजे शेतकरी. शेतकरी समृद्धी योजना असं आपण म्हणूया त्याला. मग शेतकऱ्याची समृद्धी, आपण तुम्ही आम्ही सगळे शेतकरीच आहोत. 2 मिनिटं विचार करूया. फक्त विकास संस्थेनं आपल्याला पीक कर्ज दिलं म्हणजे आपली समृद्धी होणार आहे का? आणि जर तशी समृद्धी होणार असते तर आतापर्यंत भारतातल्या प्रत्येक शेतकऱ्याची समृद्धी झाली असते. कारण प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज हे मिळतच. 50 वर्षापासून जो आपण फक्त पीक कर्जाचा व्यवसाय करतो त्यांनी समृद्धी येणार नाही, किंवा समृद्धीसाठी ते परिपूर्ण नाही. समृद्धी येईल पण ते परिपूर्ण नाही. मग काय केलं पाहिजे? काय संस्थांनी खताचा व्यवसाय सुरू केला, कीटकनाशकाचा व्यवसाय सुरू केला, पुढे स्पर्धा आली. तुम्हाला मी अगोदर बोलल्याप्रमाणे की तुम्हाला तुमच्या गावातल्या गरजा माहिती आहेत. आपल्या गावातला प्रत्येक शेतकरी काही खूप मोठा नाहीये की ज्याच्याकडे ट्रॅक्टर, ट्रॉली आहेत आणि बाकी सगळी यंत्रसामग्री आहे. आज कितीतरी शेतकरी जर आपण पाहिलं तर पेरणी, नांगरणी हे सगळे लेवलिंग जर करायचं असेल तर भाड्याच्या ट्रॅक्टरने करतात. भाड्याच्या कृषी अवजाराच्या सहाय्यानं करतात. मग मोठ्या शेतकऱ्यांसाठी ही सुविधा नसेल, त्यांच्याकडे सगळं असेल, पण छोट्या शेतकऱ्यांना जर कमी दरामध्ये, रास्त भावामध्ये भाड्यानं जर संस्था एखादी कृषी अवजारं देऊ शकली तर तुम्हाला वाटतं खरंच अडचण येईल ह्याच्यामध्ये? मला तर नाही वाटत. कारण ज्या ज्या संस्थांनी हे प्रयोग केलेले आहेत ते आजपर्यंत फेल तरी झालेले नाही. मी खूप यशस्वी झाले असं म्हणणार नाही, पण यशस्वी नक्कीच झालेले आहे. मग हेच तर गुंतवणूक करायची. किती गुंतवणूक लागणार आहे? समजा 10 लाख रुपये. तुमचा प्लॅन व्यवस्थित केला, थोडा सर्वे केला गावाचा, किती लोकांना गरज भासणार आहे. आणि असं प्रकरण संस्थेनं जर जिल्हा बँकेकडे दिलं, आणायचे आपल्यासाठी ही सुदैवाची गोष्ट आहे की आपली जिल्हा मध्यवर्ती बँक खूप चांगल्या आर्थिक स्थितीमध्ये आहे. आज महाराष्ट्रातल्या कितीतरी जिल्हा मध्यवर्ती बँका आर्थिक अडचणीत आहेत. ही सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे कर्ज मिळण्याची. आपण तिथपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. DDR म्हणून प्रदर्शन होत असताना तुमच्याकडून पण तसं मी सांगितलं अगोदरच की 1 पाऊल तुमचं 5 पावलं आमची. निवडा व्यवसाय गावामधला. चालू शकेल का माझ्याकडे JCB? चालू शकेल का माझ्याकडे ट्रॅक्टर? चालू शकेल का माझ्याकडे लेवलिंग मशीन? चांगली काम करत असताना कोल्हापूरचा एक आदर्श सहकार. मग आदर्श सहकार आहे तर आता खरंच वेळ आलेली आहे की तो खरंच किती आदर्श आहे हा दाखवून दिला पाहिजे.
फक्त 100 संस्थांपैकी 10 संस्था व्यवसाय करतात, 10 संस्था नफ्यामध्ये आहेत आणि त्या मोठ्या आहेत. तर ही बाब सहकार पंढरीला साजायची नाही. जर खऱ्या अर्थानं सहकार पंढरी आपल्याला नाव महाराष्ट्रामध्ये रोशन करायचं असेल तर आपल्या तालुक्यातली, आपल्या जिल्ह्यातली एक संस्था ह्या व्यवसायामध्ये असली पाहिजे आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी गुंतवणूक करून नफा मिळवला पाहिजे. साहेबांनी उदाहरण दिलं तासगाव मधलं. 80 विकास संस्था आहेत तासगावला. मी पण सांगलीला काम केलंय 4 वर्षामध्ये. 80 विकास संस्थांनी CSC केंद्र सुरू केलेली आहेत आणि त्यापैकी काही संस्था तर त्यांचा जेवढा स्टाफ आहे त्या स्टाफचा पगार त्या फक्त आणि फक्त CSC सेंटरच्या व्यवसायातून तेवढं उत्पन्न मिळवतात. आणि आपल्या संस्थांना चिंता पडलेली असते जॉईंट फंड गट सचिवांच्या पगारासाठी भरायचा कुठून. साधनं आपण शोधली पाहिजेत, साधनं त्यावरती काम केलं पाहिजे आणि ती साधनं आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला खूप चांगल्या दृष्टीनं माहिती आहेत. फक्त आपण ज्या पदावर आज आहोत त्या पदाला जर आपण न्याय दिला, थोडासा विचार केला आपल्या संस्थेसाठी, तर मला वाटतं हे काही अवघड नाही. आणि हे विचार करण्यासाठी मनामध्ये एक पहिली ही भावना असायला पाहिजे की ही आपली संस्था आहे. प्रत्येक संचालकाला हे वाटलं पाहिजे की ही आपली संस्था आहे आणि प्रत्येक सभासदाला हे वाटलं पाहिजे की ही माझी संस्था आहे. जेव्हा संचालकाला वाटायला लागतं ना ही माझी संस्था आहे, तेव्हा तक्रारी सुरू होतात. संचालकाला वाटलं पाहिजे ही आपली संस्था आहे आणि सभासदाला तेवढा हक्क वाटला पाहिजे त्या संस्थेवरती की ही माझी संस्था आहे. मग त्या संस्थेला भरभराटी येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मी दुसरा एक अभ्यास केला वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये की ज्या ह्या संस्था मोठ्या झालेल्या आहेत, 12 व्यवसाय, 13 व्यवसाय, लांब कशाला जायचं. तुमच्या इथेच उदाहरण आहे, तुमच्या तालुक्यामध्येच पैसा फंड बँक जरी असले तरी ती विकास संस्थाचं कार्य करते. मी तिथं एक निरीक्षण असं नोंदवलंय की त्या संस्थेमध्ये देखील अटीतटीचे निवडणूक होतात. तिथं कुठलाही कॉम्प्रोमाइज होत नाही. गटतट असतात, विचाराचे मतभेद असतात, पण ते विचाराचे मतभेद तेवढ्या निवडणुकीच्या कालावधीपुरतेच असतात. एकदा का निवडणूक प्रक्रिया संपली आणि संचालक मंडळ स्थापन झालं तर तो संचालक कोणत्याही गटाचा असो तो त्या संस्थेचा संचालक होतो आणि हे सगळे संचालक मिळून संस्थेच्या हितासाठी एका दिशेनं काम करतात. आणि जेव्हा आपले 13-15 संचालक एका दिशेनं काम करतील तेव्हा मला नाही वाटत काय अडचण येईल. पण आपल्यापैकीच जर निवडणुकीच्या संदर्भातलं वातावरण पुढेही कायम ठेवत असतील तर त्याच्यामध्ये आपल्याला आडकाठी येते. आणि आडकाठी आल्यानं होतं काय, नुकसान कुणाचं होतंय? ज्यांनी तुम्हाला निवडून दिलंय, ज्या संस्थेच्या सभासदांनी तुम्हाला निवडून दिलंय, ज्यांच्या तुमच्यापासून काही अपेक्षा आहेत त्यांचा अपेक्षा भंग होतो. माझ्याकडे नेहमी विकास संस्थांचे पदाधिकारी लग्न पत्रिका घेऊन येत असतात. काही कार्यान्वित असतात, काही माजी असतात. पण जे माजी असतात त्यांनी लिहिलेलं असतं मात्र माजी चेअरमन सो अँड सो विकास संस्था, माजी संचालक हे आणि हे विकास संस्था. मी त्यांना एक प्रश्न विचारतो, तुम्ही अजूनही त्या संस्थेचं माजी संचालक म्हणून लावताय, माजी चेअरमन म्हणून लावताय, म्हणजे तुमच्या आठवणीत संस्था छानपैकी आहे. तुम्ही संस्थेला विसरलेले नाही, संस्था आठवणीत आहे. तसंच तुमच्या सभासदाच्या आठवणीत तुम्ही आहात का? संस्थेच्या आठवणीत तुम्ही आहात का? सुरुवातीला त्यांना मी काय विचारतो ते कळतच नाही. जेव्हा मी समजून सांगतो की संस्थेमधले सभासद तुमचं आज नाव काढतात का की हे चेअरमन असताना हे काम झालं, हे काम झालं, हे काम झालं. संस्थेमध्ये संचालक असताना ह्या बॉडीने गावासाठी संस्थेसाठी ही कामं केली, हा व्यवसाय सुरू केला. जेव्हा आपण असं करतो तेव्हा संस्था आपल्याला आठवणीत ठेवते. नाहीतर फक्त आपण माजी चेअरमन लावून काय उपयोग आहे? 5 वर्षाची संधी दिली आपल्याला, आम्हाला नोकरीच्या निमित्तानं 3 वर्षाची संधी असते आणि आमचा हा प्रयत्न असतो की ह्या जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मी असं काहीतरी करावं
की जे मी इथून गेल्यानंतरही माझं नाव निघावं. एखादी योजना आली तर हे DDRने केली. आणि आपण ऐकतो मागच्या जुन्या DDRचं, जुन्या जयंत वैशाळ साहेबांचं नाव, की त्यांनी जी उल्लेखनीय कामगिरी केलेली असते जिल्ह्यामध्ये, ते लोक नाव काढतात, कार्यकर्ते नाव काढतात. मग आपल्याला संस्थेच्या सभासदांनी 5 वर्ष संधी दिलेली आहे. आपल्याला नाही वाटत की जेव्हा माझं 5 वर्ष संपतील तेव्हा माझं नाव कुठल्या उद्देशानं काढतील, माझे सभासद कुठल्या उद्देशानं माझं नाव घेतील? आज 75 वर्षापूर्वीचे फोटो का लावलेत तिथं? आणि का आम्ही तिथे गेल्यावर त्यांना नमन करतो? 75 वर्ष त्या व्यक्तीला आम्ही ओळखत नाही, कधी नाव ऐकलेलं नाही, पण त्यांच्याबद्दल एकच आदर असा शब्द निघतो आमच्या पुढे, सर ह्या लोकांनी संस्थाचं फाउंडेशन केलंय, ह्यांनी पुढे हे काम केलंय, त्यांनी हे काम केलंय, म्हणून संस्था आज इथं आहे, म्हणून संस्थेचे आज 7,000 सभासद आहेत, म्हणून संस्थेचा आज 2,000 कोटीचा व्यवहार आहे. 75 वर्ष जाऊ द्या मी म्हणत, 75 वर्षानंतरचं कोणी पाहिलंय? आपण संचालक पदावरून, आपण चेअरमन पदावरून बाहेर गेल्यानंतर माझं नाव काय काढतील, एवढा जरी विचार केला तरी मला वाटतं की आपण त्या दिशेनं विचार करायला सुरुवात करू की यस, ह्या संस्थेसाठी माझ्या कार्यकाळामध्ये काहीतरी केलं पाहिजे. नाहीतर येणं, खुर्चीमध्ये बसणं, चहा पिणं, कर्ज वाटप, कर्ज वसुली हे जुनं आहे, 50 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. मग असं होतं की आपण 50 वर्षामध्ये काही बदललंच नाही का? जर दाखवायचं आपल्याला खरंच बदल, तर थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागणार आहे, थोडेसं विचार वाढवावं लागणार आहे. किमान महिन्यातून संचालक मंडळाने, जेव्हा संचालक मंडळाच्या बैठकीला आपण येतो, सगळे विषय झाल्यानंतर हा विषय चर्चेला का नाही घ्यायचा की माझ्या संस्थेसाठी, आपल्या संस्थेसाठी आपण काय करायचं नवीन, आता वेगळं सांगा. आपल्यापैकी किती जणांनी गट सचिवांना प्रश्न विचारले की तुम्हाला AR ऑफिस मार्फत, डेप्युटी रजिस्ट्रार ऑफिसच्या मार्फत काय सूचना दिलेल्या आहेत? 15 दिवसाला मीटिंग होती. आपली संचालक मंडळाची बैठक महिन्यातून एकदा होती. कधी आपण असं विचारलंय गट सचिवाला की आपल्या तालुका ऑफिसनं काय सूचना दिलेल्या आहेत संस्थेसाठी? ते एवढं तर नाही म्हणणार, काहीच नाही दिले असं नाही म्हणणार. मीटिंग तर 1-2 तास घेतली ना जाधव साहेबांनी. जाधव साहेब 2 तास तर गप्प नाही बसणार. ते म्हणले माझा घसा फार कोरडा झालाय सूचना देऊन देऊन. एवढं आपलं पण कर्तव्य आहे. किंवा मी असं म्हणेल की प्रत्येक संचालक मंडळाच्या मीटिंग मध्ये हा एक विषय ठेवावा इथून पुढे की उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या सूचनांचे अवलोकन करणे आणि मग सचिवाकडून घ्यायचं की काय काय सूचना दिल्यात मागच्या मीटिंग मध्ये सांगा. नाही तर ही वेळ आली नसते आज. कुठेतरी दोन्हीकडून ही ह्याच्याबद्दलची उत्साह कमी आहे. काही मंडळी असतात त्यांना ना उपनिबंधक कार्यालयाच्या मीटिंगची गरज असते ना काय असते, ते इनोव्हेटिव्ह असतात, सतत शोधत असतात काहीतरी नवीन 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 आणि आपल्या संस्थेला रिलेट करतात. काही नवीन पाहिलं की संस्थांमध्ये, काही नवीन पाहिलं की संस्थेमध्ये. पण असे सगळे जण नसतात, मी मान्य करतो. पण काहीच करायचं नाही असं पण नाही ना. आपल्या संस्थेचं अस्तित्व इतरांपेक्षा वेगळं दाखवलं पाहिजे, इतर जिल्ह्यापेक्षा वेगळं दाखवलं पाहिजे. हे संधी तुम्हाला आहे आणि मी अगोदरच अभिनंदन केलं की ह्या काळामध्ये तुम्ही त्या पदावरती आहात जिथं आपण विकास संस्थेचा U-टर्न घेतोय. ह्या U-टर्नच्या तुम्ही साक्षीदार आहात. 10 वर्षांनी 20 वर्षांनी तुम्हीच म्हणाल माझ्या काळामध्ये हा व्यवसाय सुरू झाला होता. छोटासा व्यवसाय सुरू केला होता 1 लाखानं, आज तो 20 लाखाचा झाला, 1 कोटीचा झालाय. सुरुवात तुम्हाला करायची, ही जबाबदारी आपल्यावरती नक्कीच आहे. ह्याच संदर्भात पण थोडासा वेगळा विषय एक शेवटचा घेतो. कोल्हापुरी सहकार का ब्रँड होऊ शकत नाही आपल्या कोल्हापूरच्या सहकारामध्ये? सगळं आहे आपल्याकडे, सगळं उपलब्ध आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, सगळं आहे. फक्त एका गोष्टीची कमी आहे, ती म्हणजे इच्छाशक्तीची. आणि ज्या दिवशी आपल्या इच्छाशक्तीला थोडीशी ठिणगी लागेल, त्या ठिणगीचं रूपांतर आगीमध्ये होण्यात आणि कोल्हापूरचं नाव कोल्हापुरी सहकार होण्यात वेळ लागणार नाही याची मला खात्री आहे. मी अपेक्षा करतो आपण सर्वांकडून की जेव्हा आपण पुढचं, जेव्हा कधी आयोजन होईल, बैठक होईल, तेव्हा मला
आजच्या सेमिनार नंतर जे काही प्रयत्न केलेले आहेत ते आपल्याकडून ऐकायला मला निश्चितच आनंद होईल आणि मी अपेक्षा ठेवतो की लवकरच कोल्हापुरी सहकार निर्माण होईल आपण सर्वांच्या मदतीला. धन्यवाद. सहकारी संस्था हातकणंगले आणि हातकणंगले विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विकास संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यशाळा, या कार्यशाळेसाठी उपस्थित आत्ताच अतिशय छान मार्गदर्शन ज्यांनी केलं ते माझे सहकारी जिल्हा उपनिबंधक करेसर, आमचे हातकणंगल्याचे उपनिबंधक आणि सहकारी डॉक्टर एस.एन. जाधव साहेब, कार्यक्रमाचे संयोजक असलेले हातकणंगले विकास संस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक, आणि या कार्यशाळेसाठी खास उपस्थित असलेले आपण सर्व पदाधिकारी आणि सचिव बंधू भगिनी, गेले 2 तास केंद्रीय योजना या विषयावर कार्यशाळेच्या निमित्तानं आमच्या दोन्ही सहकारी अधिकारी मित्रांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं. करे साहेबांनी तर आपण म्हणालात, करे साहेब बोलत असताना सगळेच मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. त्यामुळं मार्गदर्शन याबरोबरच उद्बोधक आणि आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्याचं काम TDR करे साहेबांनी केलेलं आहे. मी या संदर्भात त्यांनी जे सांगितलं त्याची पुनरुक्ती करत नाही, पुनरुच्चार काही करत नाही, पण आपल्या संस्था ह्या विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत. 100 वर्षापूर्वी पहिल्यांदा महात्मा गांधींनी ग्रामस्वराज्य हा शब्द आणला. त्यावेळेला छोटी छोटी खेडी, 100 वर्षापूर्वीची परिस्थिती तर फार वेगळी होती. देश पारतंत्र्यात होता. त्यावेळेला खेडी ही स्वयंपूर्ण व्हावीत, खेड्यामधले जे काही प्रश्न आहेत, ज्या अडचणी आहेत, जनतेच्या ज्या काही समस्या आहेत, ह्या तिथल्या तिथंच त्याचं निराकरण व्हावं म्हणून ती ग्रामस्वराज्य अशी संकल्पना गांधीजींनी आणली. आपल्या ज्या काही आता ज्या सेवा संस्था आहेत, आपल्याकडं 95 वर्षापूर्वी या तालुक्यामध्ये पहिल्यांदा सेवा संस्था स्थापन झाल्याचं सांगण्यात आलं. अगदी 1904 पासूनच्याही सहकारी संस्था आपल्या या जिल्ह्यात आहेत, शेजारच्या जिल्ह्यात आहेत. त्यावेळेला ज्या जुन्या संस्था होत्या त्याच्यामध्ये नावात बघा विविध कार्यकारी हा शब्द नव्हता, सर्व सेवा सहकारी संस्था होता. अगदी जुन्या संस्था आहेत त्यांच्या अजूनही नावात सर्व सेवा आहे. हा जो सर्व सेवा शब्द होता त्याच्यानुसार आपलं त्या संस्थांनी सुरुवातीच्या काळात काम केले असेल, पण जसजशी खेड्यातून लोक शहरामध्ये यायला लागले तसतसे अनेक विविध संधी उपलब्ध व्हायला लागल्या. तसतशी खेडी ही स्वावलंबी न राहता परावलंबी व्हायला लागली. आणि आपण मगाशी करे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने फक्त आपण कर्ज वाटप करणे, वसूल करणे आणि त्याच्यातून जो काही 1-1.5-2% मार्जिन असेल त्याच्यामधून ते व्यवस्थापन चालवणं, मग आपले सचिव असतील सचिवांचा पगार आणि सभांचा काही खर्च असेल एवढंच. पण ते सर्व सेवा हा शब्द नंतर विविध कार्यकारी सहकारी कंसात विकास या नावानं बदलला गेला. त्याचं उपविधीमध्ये उद्देश दिलेले म्हणजे पोटनियमात म्हणतो आपण, पोटनियमातले उद्देश असतील, काम करायचं काय हे ठरलेलं असून सुद्धा आपण कर्ज देणे घेणे याच्या पलीकडे काही गेलो नाही. आणि हळूहळू ते सर्व सेवा आणि विविध कार्यकारी म्हणजे विविध कार्य करणारी संस्था हे आपण विसरून गेलो. 100 वर्षानंतर परत त्याची गरज भासली.
आमच्या दृष्टीनं आम्ही वारंवार सांगत असलो तरी सुद्धा शेवटी वरून काहीतरी आलं तरच त्याची अंमलबजावणी होते. पण 3 वर्षापूर्वी केंद्र शासनानं हा विषय हातात घेतला, सहकार मंत्रालय स्थापन झालं आणि खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात झाली असं म्हणेन. कारण आम्ही गेले 30 वर्ष नोकरीमध्ये सरकारकडून आम्हाला काही निधी, सहकार्य, मदत मिळत नाही. ही सहकारी संस्थांची, विविध कार्यकारी सहकारी संस्थांची ओरड म्हणत नाही मी, पण तगादा होता की आम्हाला शासनानं काहीतरी द्यावं. 3 वर्षापूर्वी केंद्र शासनाकडे ज्यावेळेला सहकार मंत्रालय स्थापन झालं तेव्हापासून हा निधीचा ओघ जाणीवपूर्वक देशामधल्या सर्व खेड्यांपर्यंत ती चळवळ पोचावी. त्या सहकारातून समृद्धी हे जे काही सहकाराचं ब्रीदवाक्य आहे याच्यानुसार काम चालावं म्हणून सहकार मंत्रालयानं काम सुरू केलं. संगणकीकरण असेल किंवा या केंद्रीय योजना असतील, याचा मूळ उद्देश आपण समजून घ्यावा. सर्व सेवा आणि स्वावलंबन हे दोन्ही शब्द एकमेकाशी निगडीत आहेत. या केंद्रीय योजनांच्या बद्दल बोलायचं तर 151 राहू द्या, फक्त 10 उद्योगच, त्याबद्दलच आपण त्याच्यामध्ये ठोस भूमिका घेतलेली आहे. आणि महाराष्ट्रामधल्या सगळ्यात जास्त विकास संस्था आपल्या जिल्ह्यात असताना साहजिकच महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं लक्ष या कोल्हापुरात या योजना, हे संगणकीकरण हे कशा पद्धतीने यशस्वी होतं याच्याकडे लक्ष आहे. त्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये 140 संस्था असताना आणि मला स्वतःला कोल्हापुरी असल्याचा अभिमान आहे, त्याचबरोबर सहकारात काम करतो याचाही अभिमान आहे. त्यामुळं माझी अशी निश्चितपणे अपेक्षा असेल की आपल्या पश्चिमेकडच्या ज्या डोंगराळ तालुक्यांच्या मानानं आपला तालुका त्या मानानं पठारावरचा सुबत्ता नांदत असलेला असा तालुका आहे. त्यामुळं या तालुक्याकडून आमच्या सर्वांच्याच खूप अपेक्षा आहेत. आपण या कार्यशाळेच्या निमित्तानं सूचना मांडली की 1-2 महिन्याला अशा कार्यशाळा व्हाव्यात. चांगली कल्पना आहे. पण आम्ही तालुका पातळीवर दर 15 दिवसांनी सचिवांच्या ज्या सभा घेतो त्या कार्यशाळाच असतात. आमची अपेक्षा ही आहे की या दर 15 दिवसांनी होणाऱ्या कार्यशाळेचा थोडासा तरी भाग सचिवांनी त्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या पर्यंत आणि जेणेकरून त्या खाली सभासदापर्यंत पोचवावा. आणि तसं नसेल, होत नसेल तर मला वाटतं महिन्यातून एकदा आपली सभा होते, आपण विचारावं त्या कार्यशाळेत तुम्ही काय माहिती घेतली आणि त्यांनी काय सूचना दिलेल्या आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी. असं केलं तरी सुद्धा त्याचा हेतू सफल होईल. 6 महिन्यातून एखादी कार्यशाळा पदाधिकाऱ्यांची घ्यावी याच्याशी मी सहमत आहे. पण सचिव हे तुमचे आणि आमचे दोघांचेही डोळे आणि कान आहेत. त्यामुळं ज्या सूचना दिल्या जातात त्या सूचना सचिव बंधूंनी संस्था चालकांच्या पर्यंत पोहोचवाव्यात ही अपेक्षा रास्त आहे. आमचे डॉक्टर जाधव साहेब अतिशय पोटतिडकीनं बोलत असतात. यापूर्वी त्यांनी सांगली जिल्ह्याला जिल्हा उपनिबंधक म्हणून काम केलेलं आहे. त्यांचा प्रचंड अभ्यास आहे, अनुभव आहे. या अनुभवाचा फायदा करून देण्यासाठी ते तळमळीनं बोलत असतात. पण आपल्या सर्वांची साथ त्यांनाच नव्हे तर आम्हालाही सगळ्यांना हवी आहे. सहकारातून समृद्धी करण्यासाठी आपण या योजना, आता
या योजनांची अंमलबजावणी करताना सुरुवातीला आपल्याला वाटत असेल की याच्यामध्ये अडचणी आहेत, निधी लागतो, पण आमचं म्हणणं असं आहे की गावामध्ये आता 140 संस्था आपल्या तालुक्यात आहेत. ज्या काही सक्षम संस्था आहेत त्यांनी ही सुरुवात केल्याशिवाय छोट्या संस्थांचं धाडस कसं होईल? जाधव साहेब, मला असं वाटतं की या कार्यशाळेचा समारोप होताना काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून येऊन सांगावं की या ज्या काही योजना आहेत त्यातल्या ज्या प्रमुख 8-9 योजना आहेत, CSC कॉमन सर्व्हिस सेंटर, ई सेवा केंद्र म्हणजे काय, तेच तर आहे. ते आपल्या संस्थेच्या माध्यमातून चालवलं तर काही हरकत नसावी. जेनरिक मेडिसिन्सला 15% कमिशन आहे. मुळात सभासदांना किंवा बिगर सभासदांना सुद्धा या सेवा अतिशय कमी पैशामध्ये उपलब्ध करून देणे हा उद्देशही त्या मानाने साध्य होतो आणि 15% कमिशन हे सुद्धा त्याच्यासाठी आहे. पेट्रोल पंप असेल, LPG गॅस सिलेंडरची एजन्सी असेल किंवा सोलरची, आता सोलरची योजना आम्ही सुरू करू असं पैसा फंड बँकेच्या वतीने सांगण्यात आलं. पण ज्यांची जमीन आहे त्याच्यामध्ये ते करू शकतील. गोदाम आणि फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये काही फार्मर प्रोड्युसर कंपन्या स्थापन केलेल्या आहेत का काही शेतकऱ्यांनी स्वतंत्र केलेल्या असाव्यात. संस्थेच्या माध्यमातून ते केल्या तर त्यासाठी केंद्र शासनाच्या वेगळ्या योजना, निधी, अनुदानं ही पण आहेत. म्हणजे फक्त ती फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन स्थापन करणं म्हणजे काहीतरी जादा काम होऊन बसलंय असं नाहीये. या सर्व योजनांचा आपण लाभ घेण्यासाठी आमची जी काही मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फक्त सहकार हा आपण सर्वांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन चालवायचं. मी आपण सूचना केल्याप्रमाणे आगामी 2 किंवा 3 महिन्यांनी परत एकदा कार्यशाळेसाठी इथं जमायला आमची हरकत नाही. पण त्यावेळेला थोडंसं चित्र अनुकूल आणि पॉझिटिव्ह चित्र दिसेल अशी मी अपेक्षा करतो. या कार्यशाळेत आपण सर्व उपस्थित राहिलात आणि सकारात्मक भूमिका ठेवाल अशा अपेक्षेने मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.